आई आले 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 शाळेत नाही जायचं काय अभि ते पाहिलं की तयारी करून झोपलाय आता मम्मी शोधतील का आवी कुठे आवी कुठे आवी चल उठ शाळेत जायचंय तेव्हा कसं लग्गी जवळ येऊन झोपलाय हा आणि ते गरम करून हा स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तर आज आहे मी माझ्या माहेरी आणि आमचं सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. आणि आजचा नाश्ता तर वहिनीच करतात रोज, पण आज वहिनीकडून मी रेसिपी करून घेत आहे. तर वहिनी आज आमच्यासाठी छान नाश्ता बनवत आहेत. तर चला आजची रेसिपी वहिनीकडून शूट करून घेते मी. रेसिपी करायला कोणी लावली आणि ही खास रेसिपीची फरमाईश आमच्या माऊची आहे. इकडे माऊ तर ही रेसिपीची फरमाईश माऊची आहे. तर त्यामुळे आज आम्ही विशेष करून रेसिपी करत आहोत. नाहीतर मामाच्या घरी आल्यानंतर रेसिपी काही नसतं, आमची तर खाण्याचं काम करतात. तर चला आज वहिनीची रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अजून याच्यात काय द्यायचं ते बरं टाकायचं. तर बाबांना कमी देते, बाबांना जेवण देते. आमचं बाकी अजून दादा तिला चालते ना थोडा उकळलं जास्त हे रसवलं जास्त. हे बघा असं हे नको चावलं देईन का चालतंय बघ. तू पहिले असंच खाऊन बघ माऊ, पहिले असंच घास खाऊन बघ. बाई म्हणा नुसता फोटोच काढते तो बसता बसता. आता आम्ही पण बसतो लगेच तो खाय तोपर्यंत. ती म्हणती सगळ्यांना बसू द्या, तो चालू पण तो काम येतो काय. ती म्हणती सगळ्यांनी बसावा. नाही तिला म्हणलं चालू कर जेवण. करते तर आजची रेसिपी ही माझ्या वहिनीने केलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवड निवड किचन या चॅनलवरती पाहायला मिळेल, नक्की पहा. लाजतो काय. तर नाश्ता तयार झालाय. वहिनींनी मुलांसाठी नाश्ता आणलेला आहे आणि वहिनींनी वडे बनवलेत. वहिनी इकडे बसलेत ना, तुम्ही पण या ना खायला. आणि आमचा छोटा आवी तिकडे खेळतोय, तो काही येत नाही. आवी इकडे बघ, इकडे तोंड कर. आवी तिकडे बसलाय, तो काही येत नाही. तो काय असे पदार्थ खात नाही, असे नाही कोणतेच खात नाही. ती तिच्या मम्मीला द्यायला चालली. मम्मीचं चालू घरात शेंगा भाजण्याचं काम. कोण राहिलं नम्रता राहिली ते पायाने खाल्लं. तर बघा रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या, पोळ्यांचे वडे बनवले आणि रात्रीच्या शिळ्या पोळ्यांचा नाश्ता ताजा ताजा करून खाते.
वॅकंटवाले काढून घ्या. कसं झालंय माऊ? माऊ कसं झालंय? आवडलं का? एकदम छान झालं. एकदम छान. छान लागलं का? व्हिडिओ शूटिंग मध्ये पाहिजे ना. फोटो काढायला नाही का? आम्ही खातो बघ. आम्हीला पण आवडले वडे. कसं झाले? असं म्हणलं छान झालं. कसं झाले आम्ही? लाजू राहिला काय? सकाळचा नाश्ता झाल्यानंतर सर्व काम आवरून झाले. त्यानंतर वहिनीने स्वयंपाक केला. वहिनीने आज बनवलेले आहे उसळ आणि छोट्या वहिनीने भाजल्या भुईमुगाच्या शेंगा. त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. आजीचं आज लवकर जेवण झालं. सकाळी जेवतच नव्हती तरीसुद्धा आम्ही तिला लवकर जेवायला दिलं, कारण की आज नाश्ता बनवला, रेसिपी बनवली, त्यामुळे आम्हाला उशीर झाला होता जेवायला. तर त्यामुळे आजीला आम्ही लवकर जेवायला दिलं. चला वहिनी. बघ खाऊ. सॉस सोबत खाल्ला आम्ही. काय देऊ तुम्हाला? मला काय नको, मला उसळ. आजीचं जेवण झाले, आजी बसली. आज दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही आजीसोबत बोलत बसलो. आजीला आम्ही सर्वजण बोलत असताना तिला एवढं ऐकायला येत नाही, त्यामुळे तिच्याजवळ जाऊन बोलावं लागतं. घरामध्ये काय चाललं काय नाही हे आम्ही तिला समजून सांगत असतो, फक्त तिला जवळ जाऊन बोलावं लागतं. तर तशी माझी आजी खूप छान गप्पा गोष्टी करते आणि त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ मी अपलोड करत आहे, नक्की पहा. आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणाचा बेत होता झणझणीत मटणाची भाजी. तर वहिनीने खूप छान झणझणीत मटणाची भाजी आणि त्यासोबत ज्वारीच्या भाकरी केलेल्या होत्या. तर इथे चालू आहेत जेवणं आणि इथे जेवायला सर्व जेंट्स बसलेले आहेत अगोदर. आजीला म्हटलं तू त्यांच्यासोबत बसतं, आजी माझी कधीच बसत नाही अशी जेवायला सर्वांच्या अगोदर. ती म्हटली आपण सगळे सोबत जेवू. इथे माझी भाची जेवण वाढत आहे. जेवण झाल्यानंतर आम्हा सर्वांचे चालू होते घरामध्ये गप्पा गोष्टी आणि तेवढ्या वेळात मुलं बाहेर खेळत होते. तर इथे मुलं खूप छान खेळत होते, त्यामुळे ही क्लिप मी शूट केलेली आहे. तर आवी म्हणतो तू कानाला पाईप लाव, त्यामधून मी गाणं म्हणतो. तर तो गाणं म्हणत होता आणि माऊला तो ऐकायला लावत होता. त्यानंतर ती गाणं म्हणायची आणि तो ऐकायचा. तर खूप छान त्यांचं खेळणं चालू होतं, त्यामुळे मी ही क्लिप शूट केली. तेवढ्यामध्ये आली माझी बहीण आम्हाला भेटायला. तिच्या मुलाला घेऊन आलेली होती ती. तिचा मुलगा मेडिकल कॉलेजला शिकत आहे. माझ्या बहिणीचा मुलगा सध्या BDS करत आहे. तर सर्वजण आपापल्या दातांच्या ट्रीटमेंटबद्दल त्याला विचारत होते. तर सर्वजण हसत होते की अजून डॉक्टर झाला पण नाही, 4 महिने बाकी, तरीसुद्धा दातांचे पेशंटचे नंबर चालू झाले आहेत, कारण की सर्वांच्या आपल्या आपल्या दातांचे काहीतरी प्रॉब्लेम असतात. तर सर्वजण म्हणत होते आता कुमार डॉक्टर झाल्यानंतर आपण त्याच्याकडे स्टेटमेंट करू. तर अशा पद्धतीने आमचं चालू होते गप्पा. किती घेतात? खूप गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर माझी बहीण आणि तिचा मुलगा निघाले त्यांच्या घरी. बोलता बोलता 11:30 वाजून गेले. वेळ कळालाच नाही गप्पा गोष्टी करता करता. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.